बरं, त्यावेळेच्या काळामध्ये ना लोक एकदा काशी यात्रा करायची म्हटली की ते सगळं इकडचं म्हणजे स्वतःचं आटपूनच ते जायचे, की परत येण्याची शक्यता फारच कमी, कारण प्रचंड मोठा प्रवास, अवघड प्रवास, आणि त्याच्याच बरोबर चोर लुटेरे, मुघली आक्रमणं, ह्या सगळ्यांची भीती असायची, त्यामुळे परत येण्याची शक्यता फार कमी असायची. बरं, ह्यांच्या तर लढाया सतत चालूच होत्या, त्यामुळे धामधूमही होती. अशा काळामध्ये स्वतःची आई म्हणते की मला काशी यात्रा करायची, आणि त्यांनी सांगितलं हा ठीक आहे ना, तुला कधी निघायचंय सांग, आम्ही व्यवस्था करतो. त्यांनी ती काशी यात्रे त्यांनी सांगितलं कधी जायचंय, काय करायचंय. बरं, पेशव्यांची आई जातीये असं म्हटल्यानंतर नात्यातले अनेक मोठी माणसं त्यांच्याबरोबर ती जायला निघाली. नात्यातली निघाली म्हणून सरदारांच्या घराण्यातली पण निघाली. पेशव्यांच्या लष्कराबरोबर जायचंय म्हणजे काय, सेफ जाणार आहोत आपण, काहीच प्रॉब्लेम नाही. एक मोठा जथ्था काशी यात्रेला जायला तयार झाला, आणि बाजीराव साहेबांनी त्यांच्याबरोबर ती बापूजी नाईक बारामतीकर, हे म्हणजे राधाबाईंचे म्हणजे त्यांच्या मोठ्या बहिणीचे, राधाबाई म्हणजे राधाबाई हे त्यांच्या आईचं नाव, बाजीराव साहेबांची जी बहीण होती तिचे ते यजमान, त्यांना सोबत बरोबर दिलं, आणि अवघे 200 घोडेस्वार त्यांच्याबरोबर संरक्षणासाठी दिले. राधाबाईंनाही आश्चर्य वाटलं, 200 घोडेस्वार एवढ्या सगळ्यांचं संरक्षण करू शकतील. पण त्या काही बोलल्या नाही, कारण त्यांचा स्वतःच्या दोन्ही मुलांच्या कर्तृत्वावरती विश्वास होता. ज्या अर्थी त्याने हे दिलेलं आहे त्या अर्थी काहीतरी विचार करूनच दिलेला असेल. ज्या क्षणाला त्यांनी मराठ्यांच्या राज्याची हद्द ओलांडली त्या क्षणाला तिथला जो मोगली अंमलदार होता तो सैन्यासकट हजर होता, आणि तो म्हणाला की बाजीराव साहेबा की माँ आ रही है, तो हम तो आपका स्वागत करेंगे. त्यांचं त्यांनी स्वागत केलं, त्यांना नजराणे दिले. त्याला जिथपर्यंत जायचं होतं त्याच्या हद्दीच्या पार त्यांनी त्याला करून दिलं, आणि गंमत म्हणजे वरती वाटखर्चासाठी पैसे पण दिले. आणि हाच अनुभव संपूर्ण तीर्थयात्रेमध्ये, म्हणजे पूर्ण महाराष्ट्र ओलांडून, मध्य प्रदेश ओलांडून उत्तर भारतामध्ये उत्तर प्रदेशचा जो भाग आहे तो तर महमद शाह बंगशाचा होता. तो बाजीराव साहेबांचा कट्टर वैरी, आणि सगळ्यांना भीती ही वाटत होती की बंगश आपल्यावरती आक्रमण करेल आणि राधाबाईंना ओलीस ठेवून बाजीरावाकडनं हवं ते कबूल करून घेईल. पण बंगशाच्या सीमेवरती ज्या वेळेला हा सगळा जथ्था पोचला त्यावेळेला बंगश 5000च्या पूर्ण म्हणजे हत्यारी सैन्यासह तिथे हजर होता, आणि आल्या आल्या त्याने राधाबाईंच्या पायावर लोटांगणच घातलं. पेशवा की मातोश्री तो हमारी भी मातोश्री ही है असं म्हणून त्यांचं स्वागत केलं, नजराणे दिले, त्यांना पेशकशी दिली. पेशकशी म्हणजे काय म्हणतो, स्वागतपर आपण जी काही गिफ्ट देतो त्याला पेशकशी म्हणतात, ती पेशकशी दिली. आणि गंमत म्हणजे हा कडवा मुसलमान सरदार त्या राधाबाई बरोबर हिंदूंची सगळी तीर्थस्थानं फिरला, का तर तिच्यावरती कुठची आच येऊ नये. अगदी सगळी बनारस सगळी तो स्वतः फिरला, आणि त्याने राजपुतानाच्या सीमेवरती त्यांना नेऊन पोचवलं. या सगळ्याचा खर्च त्याने केला, संपूर्ण जथ्याचा. आणि परत पुढे वाटखर्चीसाठी म्हणून काही रक्कम देऊन त्यांना राजपुतानाच्या इथे, अर्थातच तिथे सवाई जयसिंगाची लोक हजर होती, आणि त्यांनी त्यांना तिथे त्यांचं स्वागत केलं. सवाई जयसिंगांनी तर त्यांना 2 महिने ठेवून घेतलं स्वतःकडे, आणि त्यांना पाहिजे होते तिथे त्यांना नेऊन फिरवलं वगैरे. पुढे ते गुजरातमधनं सगळं हे फिरून आल्या. मला सांगा, एका आईसाठी ही केवढी मोठी गोष्ट आहे. कुठचीही आई काय विचार करत असते, मला माझ्या मुलाचं कर्तृत्व बघायचंय, यापेक्षा आपली कोणती मोठी इच्छा असते, कुठचीच नसते. आणि त्या बाईला स्वतःच्या मुलाचं कर्तृत्व बघायलाच नाही तर उपभोगायला सुद्धा मिळालं. हे केवढं मोठं भाग्य आहे. कारण आणि तिला सुरुवातीला आश्चर्य वाटायचं की ही लोक अशी कशी वागू शकतात, पण त्याचं मूळ कारण हे होतं की बाजीराव साहेबांच्या मातोश्रींच्या अंगावरती जर एक ओरखडा निघाला तर बाजीराव आपली घेऊन सालटी काढेल याची भीती प्रत्येकाच्या मनात होती. मग ते शत्रू असतील, मित्र असतील, प्रत्येकाच्याच. त्यामुळे त्यांना तो तेवढा आदर सत्कार मिळत होता, आणि ते समजण्या इतकी राधाबाई उत्तम राजकारणी होती, त्यामुळे हे समजण्या इतकं ती नक्कीच त्याला हे होती. आणि अत्यंत आनंदित ती झाली. प्रचंड भाग्यवान माता ती की तिला स्वतःच्या दोन्ही मुलांचं कर्तृत्व बघायला मिळालं. वसईची मोहीम किंवा सिद्धीची मोहीम ही चिमाजी अप्पांनी केलेली आहे. याचं मुख्य कारण म्हणजे
बाजीरावांचा स्वभाव होता तो धडक स्वभाव होता. धाडकन जायचं, हे टाकायची, सगळा पटापट, ज्याला काय म्हणतो आपण 20 ओव्हरची मॅच असते ना त्याच्यासारखा सगळा कारभार असायचा त्यांचा. पण चिमाजी अप्पांचा कारभार किंवा त्यांची मनोवृत्ती जी होती ती जिथे चिवटपणे झुंज द्यायला हवं ती वृत्ती अत्यंत चिवटपणा चिमाजी अप्पांकडे होता. त्यामुळे वसईची मोहीम आणि याची मोहीम ही बाजीरावांनी त्यांच्यावर ठेवली. त्यांच्यासाठी 2 वर्ष ते पुण्यात शांत बसून राहिले, का तर त्यांना लागणारी प्रत्येक मदत पुरवली जायला हवी म्हणून. सगळे उत्तम सरदार, उत्तम रसद सगळं त्यांना पुरवत होते. एवढंच नाही तर त्या मोहिमेचा आराखडा त्यांनी ठरवलेला होता. चिमाजी अप्पा ज्या वेळेला वसईवरती चालून गेलेले आहेत त्यावेळेला बाजीरावांनी व्यंकटराव घोरपडे म्हणजे त्यांच्या धाकट्या बहिणीचे मिस्टर त्यांना त्यांनी गोव्यावरती पाठवले. आणि दुसरा जो त्यांचा एक सरदार होता, सॉरी मला आता नाव नाही आठवत आहे त्यांचं, त्याला त्यांनी सिल्वासावरती पाठवलं. कारण ह्या 2 ठिकाणी पोर्तुगीजांची फार मोठी ठाणी होती आणि तिथून कदाचित रसद वसई पालघरवाल्यांना मिळू शकेल. तर ती रसद मिळूच नाहीये म्हणून त्यांच्यावरती आक्रमणं केली. एकाच वेळेला 3 ठिकाणी आक्रमणं केल्यावर पोर्तुगीजांना एकमेकाला मदत करायला शिल्लकच राहिली नाही. आणि ज्या वेळेला वसईचा पूर्ण पराभव झाला त्यावेळेला मात्र मराठ्यांनी अत्यंत दिलदारीने त्यांना सगळ्यांना गोव्यात पोचवायची व्यवस्था मराठ्यांनी केलेली आहे. मराठ्यांकडे स्वतःचं तेवढी गलबतही नव्हती म्हणून त्यांनी इंग्रजांना फरमान पाठवलंय बाजीरावांनी की पोर्तुगीजाच्या सगळ्या बायका मुलांना गोव्यात जायचं आहे तेव्हा तुमची गलबता पाठवा. कारण इंग्रज आणि पोर्तुगीजांवरती त्यांनी असा काही वचक ठेवलेला होता की त्यांच्यापुढे ते शांतपणे असायचे. इंग्रजांनी तर अनेक ठिकाणी पत्र लिहिलेली आहे की बाजीरावाच्या विरोधात आम्ही दारुगोळा किंवा हे तोफा पाठवणार नाही म्हणून. इतका वचक त्यांनी ठेवला होता. दोस्तांची अत्यंत मैत्री होती. तुला किती वेळ हो येस. त्यामुळे अजून मी कितीही बोलू शकते बाजीराव साहेबांवरती पण शेवटी आपल्याला वेळेचा भान ठेवायला हवं. त्यामुळे मी इथे हे थांबते. दुर्दैवाने राधाबाईंना जेवढं भाग्य मिळालं त्याहीपेक्षा दुर्दैव त्यांचं फार मोठं होतं ते म्हणजे याच दोन्ही कर्तृत्ववान मुलांचं मृत्यूही त्यांना बघायला लागला. आणि बाजीराव साहेबांचं जे कार्यक्षेत्र होतं माळवा तिथेच त्यांचा रावेरखेडीला मृत्यू झालेला आहे. या रावेरखेडीला आम्ही सगळेजण गेलेले होतो नर्मदा ह्याच्यानंतर. त्यावेळेला एक छोटीशी कविता मी केली होती. ती कविता तुम्हाला वाचून दाखवते आणि माझं भाषण संपवते. जन्म झाला ब्रह्मकुळी तरी पूजे क्षात्र धर्म. जन्म झाला ब्रह्मकुळी तरी पूजे क्षात्र धर्म. स्वराज्याच्या रक्षणार्थ जन्म घेई परशुराम. तेज तलवार बघ झणी शत्रूला लोळवी. वेग त्याच्या वारूचा हो बिजलीला ही लाजवी. दया शंकर गुर्जरी बंगशासरे वाधरी. महाबलाढ्य निजाम पालखेडी तृणधरी. सिद्धी 7 जंजिऱ्यास त्याचे करी शिर काण. रयतेस तृप्त करुणा पूर्ण केली स्वामी आण. सिद्धीला मारण्याचं वचन त्यांनी ब्रह्मेंद्र स्वामींना दिलं होतं म्हणून ते वाक्य मी टाकलंय की पूर्ण केली स्वामी आण. दिल्ली स दिल्या धडका नमविरोहिले पठाण. बंधूची माझी प्रतिबाजी घाली पोर्तुगीजा वेसण. हिंदवी साम्राज्याचा चहूबाजूने विस्तार. शिवरायांची मनीषा पूर्ण केली हो अपार. सोडविली गंगा यमुना नर्मदेस करुणी पार. तीर्थक्षेत्रे भयमुक्त रयतेस जपे वार. तो राव बाजी पेशवा म्हणे शाहूचा चाकर. तो राव बाजी पेशवा म्हणवे शाहूचा चाकर. जरी त्याच्या कर्तृत्वाचा डंका वाजतो चौफेर. तो पंडित पंतप्रधान विसावला रे वातीरी. तो पंडित पंतप्रधान
विसावला रे मातेरी त्या अजिंक्य योध्यास घालते मुजरात्री शाहिरी त्या अजिंक्य योध्यास घालते मुजरा शाहिरी.